नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. पुढच्या वर्षी लवकर या अनंत चतुर्दशी निमित्तच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आहोत. राज्यभरामध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणपतींचं विसर्जन सुरू आहे आणि या विसर्जनाच्या ठिकठिकाणची दृश्य देखील आपण पाहतो आहोत. मुंबईतून, पुण्यातून, नाशिकमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून गणपती विसर्जनाच्या ज्या सगळ्या मिरवणुका आहेत, या मिरवणुका आता रंगात आहेत आणि काही वेळांमध्येच अनेक ठिकाणच्या गणपतींचं विसर्जन देखील होईल. अनेक ठिकाणी विसर्जन झालेलं देखील आहे. या निमित्तानं आपण काही मान्यवरांशी थेट गप्पा मारतो आहोत. आज दिवसभरापासून आत्ता माझ्यासोबत आहे मराठी, हिंदी चित्रपट, नाटक, मालिका या संपूर्ण क्षेत्रामध्ये वावरणारं एक चतुरस्थ व्यक्तिमत्व, ते म्हणजे श्रीरंग तथा लाला देशमुख. आपण दादाचं स्वागत करूया. दादा, कार्यक्रमात मनापासून स्वागत तुझं. थँक्यू प्रशांत. आणि महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतभरच्या आणि संपूर्ण जगातल्या सगळ्या गणेश भक्तांना माझा जय गजानन. येस, खरं तर गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा, अत्यंत आवडीचा, श्रद्धेचा, भक्तीचा असा सण, उत्सव, महोत्सव. आपण त्याला अनेक नावं देतो, विशेषणं लावतो. मात्र हा साजरा करत असताना प्रत्येकाची त्याच्या पाठीमागचं जे कनेक्शन आहे ते वेगवेगळं असू शकतं. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपतीशी असलेलं तुझं जे नातं आहे किंवा तू ज्या पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करतोस, केलायस, त्याबद्दल ऐकायला आवडेल. मला खरं तर सांगायलाही आवडेल प्रशांत, कारण माझा जन्मच अशा ठिकाणी झालाय की ज्या जागेला गणपती उत्सवाची इतकी मोठी परंपरा आहे. म्हणजे गिरगावातली केशवजी नायकांची चाळ ही अत्यंत प्रसिद्ध चाळ आहे की, आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तिथला गणेशोत्सव. बरोबर. अखंडपणे चालू असलेला, मुंबईतला लोकमान्यांनी स्थापन केलेला पहिला गणेशोत्सव म्हणजे केशवजी नायकाच्या चाळींमधला गणेशोत्सव. आणि तो अखंडपणे 132वं वर्ष यावर्षी साजरं करतोय. आणि ही माझ्यासाठी तर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण कसं आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देव असतात, एक देवघर असतं, आपण श्रद्धाभावानी त्यांचं पूजन अर्चन करत असतो. पण अशी एक जागा की जिथे जन्माला आल्यानंतर पहिला गणेशोत्सव जो 65 सालचा माझ्यासाठी होता, तेव्हा तिथलं वातावरण, तिथला भारलेला भक्तगणांचा समूह, म्हणजे तिथे सगळ्या पद्धतीचे विधी व्हायचे, सगळ्या पद्धतीचं तिथे ज्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत की ज्या गणेशोत्सवामध्ये साजऱ्या केल्या जातात, मग ती ऋषीपंचमी असो किंवा त्याच्या बरोबरीने गौरी पूजन असो, मग गौरींचं जेवण असो घरी प्रत्येकाच्या. सो हे सगळं चाळीमध्ये अशी गंमत होती ना की आमच्या केशवजी नायकांच्या चाळी 5 चाळी आहेत आणि वर खाली अशी चाळ नंबर 1, चाळ नंबर 2, चाळ नंबर 1 आणि 2च्या मधल्या डेड एंड असलेल्या रस्त्यावरती आमचा सार्वजनिक उत्सव, तिथे मंडप असतो आणि मग मखर वगैरे असतं. आणि त्या मखराच्याच बाजूला वरती पहिल्या मजल्यावरती आमचं घर होतं. माझे आजोबा डॉक्टर नारायण अनंत देशमुख हे व्यावसायिक डॉक्टर होते व्यवसायाने आणि प्रचंड मोठे स्वामी भक्त आणि गणेश भक्त. म्हणजे आणि त्यामुळेच असं का असे ना की अनेक वर्ष आमच्या केशवजी नायकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव संस्था हे त्या उत्सवाचं नाव आहे, ज्याचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. बरं. आणि त्या काळातली ती मंडळी ज्या प्रेरित भावाने, माझं म्हणणं असं नाही की आज प्रेरित भावना नाहीये, पण कदाचित ना त्यावेळची प्रेरित भावना ही अधिक समर्पित होती. खरंय. आजची थोडीशी जास्त उत्सवी आहे, तेवढाच फरक आहे. पण ह्या सगळ्या वातावरणात अनेक वर्ष राहिल्यामुळे, वाढल्यामुळे तिथे, आणि त्या चाळीतल्या वातावरणामध्ये ना हे झोपण्यापुरतं माझं घर इतकंच असतं. बाकी दिवसभर त्या कॉमन बाल्कनीमध्ये, खालच्या अंगणामध्ये, मागील दारी, जिथे कुठे, म्हणजे जाता येताना सुद्धा ना, काकू आज काय केलंयस ग, मस्त वास येतोय, असं दरवाजात उभं राहून म्हटलं की काकू आत बोलवून तिने जे काय लाडू, करंजा, मोदक जे काय असेल ते हातावर ठेवल्याशिवाय पुढे जाणंच होत नसेल. सो चाळीतली ही जी काही एक सार्वजनिक जगण्याची पद्धत आहे ना,
ती सार्वजनिक जगण्याची पद्धत त्या उत्सवामध्ये इतकी समरसून जायची की आता सुद्धा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले त्या सगळ्या आठवणींनी. आणि मी जर असंच बोलत राहिलो ना प्रशांत, तर मी कदाचित 132 वर्षांचा सगळा मोरलेस मला माहित असलेला. नाही पण खरंय तू जो आता उल्लेख, कारण गिरण गावाबद्दल तू बोलतोयस, कारण हे जसं म्हणतो ना की हार्ट ऑफ मुंबई असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. जिथे तुझा जन्म झाला, जिथे तू वाढलास आणि हे सगळं तू अनुभवलंस. खरं तर तो जो उत्सवाचा जो सगळा त्या काळातला जो ती परंपरा, ती संस्कृती आज आपल्याला अनेक वेळेला असं आपण म्हणत असतो की ते राहिलं नाही आता, तर पूर्वीचा उत्सवाचं हे राहिलं नाही आता. पण तरी सुद्धा त्याच्या आठवणी आहेत ना, म्हणजे तुम्ही कसं त्यावेळेला, तू लहानपणीच्या आठवणी आपल्याला खूप छान आनंद देतात, त्यामुळे त्या जागृत करतोय. तर कसं तुम्ही ते उत्सवाची परंपरा होती, तुम्ही कसं साजरं करायचात, काय काय त्यावेळेला गमती जमती व्हायच्या? मला अतिशय अभिमानाने आणि अत्यंत मनापासून हे सांगायला आवडेल की आज तागायत गेली 132 वर्ष श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था केशवजी नायकांच्या चाळी, खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई 4 हा जो गणेशोत्सव होतो दरवर्षी अखंडपणे 132 वर्ष होतोय. 132 वर्ष गणरायाचं आगमन आणि गणरायाचं विसर्जन हे पालखीतून होतं. वा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पालखी ज्या वेळेला आगमनाच्या वेळेला तो आनंद वेगळा असतो प्रशांत. खरंय खरंय. गणरायाचं ध्यान जरी नुसतं बघितलं ना तरी तुमच्या अंतर्बाह्य प्रकृतीमध्ये आणि संवेदनेमध्ये फरक पडतो. हा माझा अगदी व्यक्तिगत अनुभव आहे. खरंय. आणि माझ्या मते हा प्रत्येक महाराष्ट्रीयाचा, प्रत्येक भारतीयाचा हा डेफिनेटली अनुभव असणार. कारण सगळेच जण आपण आद्य गणरायाला पहिला मान आहे पूजेचा आपल्या संस्कृतीमध्ये. त्यामुळे गणपती पूजनाच्या पलीकडे खूप काही जरी असलं तरी त्याच्या अलीकडे दुसरं काही नाही. त्यामुळे तिथून ती सुरुवात होते. खरंय. आणि मगच आपण इतर सगळ्या देवदेवतांचं पूजन करतो. त्यामुळे गणपतीला आपल्याकडे, आपल्या घरी असो, आपल्या चाळीमध्ये असो, आपल्या वाड्यामध्ये असो, किंवा आता पुण्यामध्ये वाडे आहेत आणि वाड्या गणिक सार्वजनिक गणेशोत्सव इतकी मंडळं तिथे आहेत. मुंबईमध्ये चाळी होत्या, आता मोठे मोठे टॉवर्स झालेत किंवा जुन्या बिल्डिंग्स आहेत, तिथे त्यांच्या कंपाऊंड मध्ये सुद्धा सार्वजनिक उत्सव तितक्याच समरसतेने होतो. पण केशवजी नायकांच्या चाळीचा वेगळेपण काय आहे, तर अनेक ठिकाणी पालखीतनं येत असेल, पण ह्या पालखीच्या मिरवणुकीमध्ये ना येताना ना जाताना तिथे वेगळ्या पद्धतीचा डान्स होत नाही. तिथे बायका पुरुष फुगड्या घालतात, लेझिम, कच्छी बँड म्हणण्यापेक्षा कच्छी ढोल हा पूर्वीचा अत्यंत फेमस वाद्य प्रकार होता. आणि ते कच्छी ढोल पथक जे वाजवायला लागायचं ना, तेव्हा खरं तर पाय थिरकायचे प्रत्येकाचे. पण लोकमान्यांनी चालू केलेल्या गणेशोत्सवाची एक शिस्त असली पाहिजे. ओव्हरऑलच आपण ज्या वेळेला पूजा अर्चना करतो, ज्या वेळेला आपण आपल्या घरातल्या देवघरापुढे सुद्धा बसून ज्या वेळेला पूजा करतो, तेव्हा शुचिरभूत होणं हे फार महत्वाचं असतं. कारण पावित्र्य राखणं फार महत्वाचं असतं. खरंय. आणि त्यामुळे माझ्यावरती तरी असेच संस्कार झालेत की तुम्ही तुमच्या पद्धतीने तो आनंद व्यक्त करा, पण कधी बाप्पाचं आगमन घरी होणार असेल, सार्वजनिक उत्सवात होणार असेल तेव्हाच. खरंय. विसर्जनाला बाप्पाला नेताना आपण सगळे इतके भावुक झालेले असतो. आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात खरं तर खूप पाणी असतं. खरंय. आणि मग मला असं वाटायला लागलंय आता की ते पाणी लपवण्यासाठी आपण नाच गाणी करतो का, तर मला असं वाटतं की नाही, साश्रू नयनानी का होईना, पण ह्या अशा पद्धतीने नको त्या गाण्यांवर, कारण गाणी ही वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. जसं आपण शास्त्रीय संगीत लावणार नाही मिरवणुकीच्या वेळेला, तसंच आपण उच्छृंखल गाणी सुद्धा लावली जाऊ नयेत या मताचा मी आहे. कारण मी त्या संस्कृतीतनं वरती आलोय, माझ्यावर ते संस्कार झालेत. पालखी बरोबर ढोल पथक असेल किंवा मी म्हटलं तसं कच्छी ढोल असेल, लेझिम पथक असेल, शिस्तबद्ध छान लयबद्धते, आणि ह्या सगळ्यामध्ये ना उत्साह कमी नव्हता.
म्हणजे त्याच्यासाठी एलईडी लाईट्सच कुठे होते एलईडी लाईट्स खरंय 20-25 वर्षांपर्यंत आणि उशिरापर्यंत मिरवणुका हा तर कन्सेप्ट म्हणजे ही संकल्पनाच तेव्हा नव्हती. नाही संकल्पना नव्हती. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मी मगाशी जसं म्हटलं की समर्पित भावनेनी गणेशोत्सव साजरा करणं खरंय आणि त्याला एक इव्हेंट बनवणं, त्याचा एक महोत्सव साजरा करणं आणि त्या महोत्सवात तेरे उपर मेरी म्हणजे आपण ज्याला वनपगिरी म्हणतो, अरे बाप्पा सगळीकडेच आहे आणि तो जिथे कुठे आहे तिथे तो तोच आहे, तत्व तेच आहे ना. मग तुझा बाप्पा मोठा का माझा बाप्पा मोठा? नाही, मला खरंच वाटतं म्हणजे मी अजिबात कोणाच्याही भावना दुखावू इच्छित नाही प्रशांत, पण मी जसं परत परत म्हणतोय की मी ज्या मुशीतून हा गणेशोत्सव माझ्यावर संस्कारित झाला किंवा माझ्यामध्ये बाणवला गेला किंवा बिंबवला गेला, तर त्या ह्याच्यामध्ये गिरगावचा राजा एकच असू शकतो ना. खरंय. मग एक गिरगावचा राजा, एक गिरगावचा महाराजा, मग एक गिरगावचा सम्राट असं नसतं. कारण बाप्पा शेवटी एकच आहे, ते तत्व एकच आहे, आपल्या सगळ्यांमध्ये तो आहे, चराचरात आहे आणि आपण सगळे तितक्याच मनोभावे कुठेही आपण गणपती बघायला जातो. खरंय. म्हणजे आजही माझ्या लहानपणी मला आठवत आहे आमच्या केशवजी नायकांच्या चाळीत लाईन लावून भक्तगण यायचे, गणेश गल्लीत ते जायचे. आज लालबागच्या राजाला जातात किंवा अंधेरीच्या राजाला जातात. आता मला सगळ्यांची नावं वेगवेगळी माहित नाहीत, पण मी त्यांना सगळ्यांना ढोबळ मनानी अमुक अमुकचा राजा इतकंच म्हणतोय आणि ते अत्यंत आदरापोटी म्हणतोय. पण कसं आहे की त्यातली भावना जरी तीच असली ना, मला खूप त्रास होतो काही काही वेळेला. कदाचित माझ्या वयाचा भाग असेल तो, पण मला खरंच खूप त्रास होतो काही काही वेळेला, कारण त्याची अभिव्यक्ती जी आहे ना, त्या अत्यंत आंतरिक भक्तिभावातनं निर्माण झालेल्या उत्साहाची जी अभिव्यक्ती आहे ना, ती अभिव्यक्ती थोडीशी ओंगळवायला लागली आहे का हो? ती थोडीशी ज्याला आपण वल्गर म्हणतो, मग ती गाण्यातले शब्द असोत, त्यातले उच्छृंखल हावभाव असोत, किंवा आपण गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत मी नाचू नाही शकत हो. मी खरंच नाही नाचू शकत. मी एखाद्याला विसर्जित करायला जातोय, पुढच्या वर्षीपर्यंत ती एक अप्रतिम मूर्ती, ती एक अतिशय सुंदर ते ध्यान मला परत फोटोच्या व्यतिरिक्त दिसणार नाहीये लाईव्ह. खरंय. तर मी नाचेन. पण एनिवे, माझं म्हणणं असं आहे की लोकशाही राष्ट्रात आपण राहतो आणि त्यामुळे माझी विनंती आहे, जर कुणाला पटली तर ती त्यांनी घ्यावी, की त्याला ओंगळ स्वरूप नको ना. आपली संस्कृती, आपला धर्म म्हणण्यापेक्षा सुद्धा आपली भावना ही अधिक सुसंस्कृत पद्धतीने आपण मांडू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला दारू प्यायला हवी का? खरंय. पितात, पाहिलेत मिरवणुका. आणि मग तिथे ज्या काही गडबड गोंधळ असं वातावरण निर्माण होतं. खूप महिला भक्त असतात, खूप तरुणी असतात, लहान मुलं बाळं असतात, पुरुष सगळे, म्हाताऱ्या म्हणजे आबालवृद्ध आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, अशा सर्व वयोगटातले स्त्रिया पुरुष सगळे असतात. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक म्हणजे आपण म्हणतो ना की स्वच्छ तांदळामध्ये एक काळा दगड कसा असा पटकन उठून दिसतो, आपण अशा पद्धतीच्या वृत्तीला नाकारलं पाहिजे. खरंय. माणूस वाईट नसतोच ना, त्याच माणसाला परमेश्वर आपला बाप्पाच बुद्धी देतो. खरंय. पण दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की कदाचित बाप्पानी दिलेली मती कुठेतरी आपण बाजूला सारतो आणि मला हवं ते मी करणार, आज मला उत्सव साजरा करायचा आहे म्हणजे काय तर मी बेभान व्हायचं आहे का? नाही. स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळतं त्यावेळेला आपल्यावर जबाबदारीही वाढते, कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यात फरक आहे. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा अत्यंत मनापासून, अत्यंत गांभीर्याने विचार करून, संपूर्ण समर्पित भावनेने, भक्तिपूर्व अंतःकरणाने जर आपण या मिरवणुकीत सामील झालो आणि मग पहिल्या दिवसापासून जो काही 10वा 11वा दिवस असेल चतुर्दशी पर्यंतचा, तो जर तितक्याच भक्ती रसानी, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा असू नये असं नाही. खरंय. कारण मनोरंजन हा अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे आपल्या संस्कृतीचा. पण त्या म्हणजे मी तुला गंमत सांगतो, तू आत्ता मला जे विचारलंस की
महाराष्ट्रातला नाही पण मुंबईतला पहिला हो, गणपती सार्वजनिक. हो आणि त्यानंतर तिथे मी अनुभवलेल्या गोष्टी. खरंय. तर आमच्या केशवजी नायकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या उत्सवामध्ये कीर्तन असतं, प्रवचन होतं, त्यातून अगदी पौराणिक पासून ते आजच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक परिस्थितीमधल्या सगळ्या विषयांना स्पर्श केला जातो. खरंय. त्यातून प्रबोधन म्हणजे फक्त मी तुला काहीतरी शिकवायचं किंवा तू मला काहीतरी शिकवायचं असं नाही, पण एक विचारांची देवाणघेवाण त्यातून होते. पूर्वीच्या काळी मला आठवतं, आम्ही जेव्हा गिरगावात राहत होतो किंवा गिरगावातनं बाहेर पडून दादरला राहायला आल्यानंतर सुद्धा आम्ही उत्सवाच्या दिवसात शाळेला सुट्टी असायची, बालमोहन शाळेला आमच्या, तेव्हा आम्ही तिथे जायचो आणि ते 7ही दिवस तिथे राहायचो, जितके दिवस सुट्टी, आणि मग नंतर तिकडूनच दादरला शाळेत येणं. तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आखलेल्या आणि निर्माण केलेल्या स्पर्धा असायच्या. खरंय. ज्याच्यामध्ये पाठांतर स्पर्धा असायची, ज्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असायची, ज्याच्यामध्ये स्तोत्र पठण, रामरक्षा पठण याची वेगळी स्पर्धा असायची. त्याच्या बरोबरीने लोकमान्यांनी सुद्धा जसं स्वतःच्या तारुण्यातलं 1 वर्ष शिक्षण बाजूला ठेवून फक्त व्यायाम करून देहयष्टी कमावण्यासाठी मारुतीरायाची आराधना केली, तशाच पद्धतीने आमच्या चाळींमध्ये तिथे व्यायाम स्पर्धा भरवल्या जातात. मग वेगवेगळ्या पद्धतीचे मैदानी खेळ, म्हणजे आपण ज्याला चमचागोटी म्हणूया, किंवा 2 पाय दोघांचे बांधून मग ती शर्यत म्हणा, किंवा एक मडकं फोडी म्हणा. बरोबर. ह्या इतक्या छान छान गोष्टी होत्या ना. मला सांगा ना, मडकं फोडी मध्ये काय, डोळ्याला फडकं बांधायचं, तुम्हाला गोल गोल फिरवतात, हातात एक काठी असते, बरोबर, आणि लोक तुम्हाला गुमराह करत असतात. लोक तुम्हाला आजूबाजूनी हाकाट्या देऊन मुद्दामहून तुमची वाट चुकावी म्हणून प्रयत्न करत असतात. बरोबर. पण तुम्हाला तुमच्या अंतःचक्षुनी त्या सगळ्याची जाणीव ठेवून, ज्याला आपण एक कॉन्शियस लिव्हिंग म्हणतो, त्याचा किती उत्तम हा संस्कार आहे मडकं फोडी हा. आणि एका संस्काराबद्दल, जसं आता तू सगळे संस्कार आणि परंपरा याच्याविषयी आपण छान गप्पा मारतोय. आज दुपारी आपल्या या विसर्जनाच्या कार्यक्रमातच आपला मित्र आणि सुप्रसिद्ध अभिनेता दिगंबर नाईक आला होता, आणि दिगंबरनं गाणं घातलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या संस्कारांमधला तो एक खरं तर भाग आहे, कारण कोकणातला गणेशोत्सव आणि कोकणातल्या भजनांनंतर म्हणा किंवा एकूणच ज्या वेळेला कार्यक्रम सुरू होतात त्यावेळेला गाऱ्हाण्याची जी काही परंपरा आहे ती अफलातून आहे. आणि दिगंबर आपला अतिशय सुंदर गाऱ्हाणं घालतो, तसं त्याने ते गाऱ्हाणं घातलंय. ते गाऱ्हाणं आपण ऐकूया जरूर. जय देव महाराजा, 12 गावच्या, 12 राठीच्या, 12 वैवाटीच्या महाराजा. वय महाराजा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत तू गणपती बाप्पा महाराजा. वय महाराजा. आज तुका सगळेजण सुखान समाधानात निरोप देतात महाराजा. वय महाराजा. जसो ह्या 11 दिवसात तू येऊन प्रत्येकाच्या घरात आणि मनात बसलस महाराजा. वय महाराजा. तसो दरवर्षी प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घरात येऊन तुझी भक्तिभावान पूजा करून घे महाराजा. वय महाराजा. या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगातल्या प्रत्येक माणसाक सुखी, समाधानी आणि निरोगी आयुष्य देऊन शतायुष्य कर महाराजा. वय महाराजा. प्रत्येकाच्या आयुष्यातली असलेली अपेक्षा तू तुझ्या ताकदीन पुरी कर महाराजा. वय महाराजा. प्रत्येकावर इल्लाला विघ्न निर्विघ्नपणे पार पाड महाराजा. वय महाराजा. जर कोणी कोणाची बुद्धी घाण ठेवली असतात तर तुझ्या बुद्धीन त्याच्या बुद्धीवरती अधिराज्य गाजव महाराजा. वय महाराजा. ह्या सगळ्यांका एकोप्यान एकत्र येऊन भक्तिभावान बंधुतेन संपूर्ण महाराष्ट्रात सुखी नांदण्याची प्रत्येकाक बुद्धी दी महाराजा. वय महाराजा. सगळ्यांका सुखी ठेवून सगळ्यांची भरभराट कर महाराजा. वय महाराजा. जर समजा करून उभं तर आडवं कर, आडवं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. वय महाराजा. अंधार वेळाचा आणि 12 5चं गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्यांका सुखी ठे आणि आमच्या जय महाराष्ट्राचो TRP जास्तीत जास्त येऊन दे रे महाराजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. खूप खूप छान असं हे गाऱ्हाणं आणि अतिशय सुंदर भक्तिभावानं आणि त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं त्याने ते अगदी कोकणी बाजात अशा पद्धतीचं गाऱ्हाणं घातलं. ज्या संस्कार आणि परंपरांविषयी आपण बोलत होतो त्याच्याविषयीच पुढे जाऊन मला एक वेगळा प्रश्न तुला विचारायचा आहे.
ज्या पद्धतीनं तुझ्यावर संस्कार झाले ते संस्कार तू पुढे आणलेस, त्या पद्धतीनं तू वावरलास, त्या पद्धतीनं तुझे विचार आहेत. आज जी पिढी घडतीये किंवा आज ज्या जनरेशनचे आपण आहोत त्या जनरेशनच्या मुलांना हे जे संस्कार आहेत ते संस्कार मिळतायत का? तशा पद्धतीनं ते नवीन मुलांकडे हँडओव्हर होतंय का की दुर्लक्ष होतंय? त्यांना ज्या पद्धतीनं हे सगळं शिकवायला हवं त्या पद्धतीने ते शिकवलं जात नाहीये का? किंवा त्या पद्धतीनं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत का? या दृष्टीने जर आपण विचार करायचा म्हटलं तर तुला काय वाटते किंवा तू काय याच्या बाबतीत सांगू शकशील? हा फार महत्वाचा आणि खूप मोठा आणि माझ्या मते खरं तर प्रलंबित प्रश्न आहे. प्रलंबित मी का म्हणतो सांगतो. कारण मी शाळेत जायच्या वयापर्यंत किंवा त्याच्यानंतरही बराचसा काळ महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमातून उत्तम पद्धतीने शिक्षण मिळत होतं. खरंय. मग त्याच्यानंतर हळूहळू किंवा त्या सुमारासच कधीतरी इंग्लिश माध्यमातून शिक्षण मिळायची सुरुवात झाली आणि इंग्रजीला जागतिक भाषा म्हटलं जात असल्यामुळे बरोबर कदाचित व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा पुढच्या एक करिअरच्या दृष्टीने आपल्याला अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कदाचित मराठी भाषेच्या ऐवजी इंग्लिश भाषेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांना पालक ऍडमिट करू लागले. त्यांना तिथे ऍडमिशन घेऊन त्या शाळेत पाठवायला. आता हा बघ, हा एक संस्कार जो आपण आता स्क्रीनवर पाहतोय, मल्लखांब, म्हणजे हे जे जे तू म्हणत होतास की ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या पूर्वीच्या उत्सवांमध्ये म्हणा किंवा पूर्वीच्या मंडळांमध्ये म्हणा. हो हो. तर त्याबद्दल आपण तुझं काय म्हणजे तू डेफिनेटली मगाशी मी तेच सांगत होतो प्रशांत की त्या व्यायाम स्पर्धांमधून व्यायामाचं महत्व संस्कृत श्लोकांच्या किंवा स्तोत्रांच्या पठणातून संस्कृत भाषा जर जिभेवर तुमच्या चढली आणि तुम्ही जर ती व्यवस्थित बोलू शकलात किंवा तुम्हाला ते शिकवलं गेलं, शिकवल्यानंतर कुणालाही काहीही येतं, खरं तो काही प्रश्नच नाही. फक्त ते शिकवावं लागतं आणि शिकण्याची माझी इच्छा असावी लागते. खरं. त्यामुळे एकदा संस्कृत स्तोत्र जर मी म्हणू शकलो ना तर मी जगातली कोणतीही भाषा उत्तम पद्धतीने बोलू शकेन ह्याचा मला विश्वास आहे. आणि तो माझ्याच पिढीतल्या किंवा आधीच्या किंवा थोड्याशा नंतरच्याही लोकांना ज्यांना संस्कृत विषयी जाणीव आणि ज्ञान आहे त्यांना डेफिनेटली ही खात्री असणारच असणार की एकदा संस्कृत आपण बोलू शकलो किंवा आपण समजू शकलो तर आपल्याला कोणतीही भाषा आपल्या जिभेला ऑटोमॅटिकली ते वळण मिळतं. खरं. आता ऑटोमॅटिकली हे इतकं आपण एम्बाईब झालेलं म्हणतो की खरं तर ते आपसुक म्हणू शकतो आपण. खरं. पण हाच वेगवेगळ्या भाषांचा जो आपल्यावरती पगडा आहे. कारण मराठी माणूस हा शिक्षण घेतो, त्यातून तो स्वतःचा विचार सुरू करतो आणि मग तो इतका बहुभाषिक लोकांमध्ये उत्तमरित्या मिसळू शकतो की मग त्याच्यावर वेगवेगळ्या भाषांचे संस्कार होतात. खरं. आता ह्यातली गंमत अशी आहे की जसं आत्ता आपण इथे स्क्रीनवर पाहिलं की मलखांब, त्याच्यानंतर त्याच पद्धतीने अनेक वेगवेगळे खेळ आहेत किंवा आपली तांबड्या मातीतली कुस्ती आहे. हो. या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या व्यायाम स्पर्धांमधून, संस्कृत स्तोत्रांच्या पाठांतर स्पर्धेतून तुमच्या जिभेला वळण लावण्याची पद्धत, वक्तृत्व स्पर्धेतून तुमच्या मेंदूला गोष्ट उत्तम पद्धतीने कशी मांडायची मुद्देसूद पद्धतीने ह्याचं एक वळण लागतं. सो ह्या सगळ्या ज्या काही स्पर्धा पद्धती आपल्याकडच्या आहेत ह्यातून काहीतरी व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठीच त्या घडवल्या गेलेल्या आहेत. अगदीच. मी या मुद्द्यावरती एक मला एक वेगळा याच्यामध्ये की तू एक अभिनेता आहेस, तू एक उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेस, डबिंग आर्टिस्ट आहेस आणि या ज्या काही कला तू गेल्या 25-30 वर्षां 40 वर्षांपासून ज्या जपतोयस याच्या पाठीमागे सुद्धा उत्सवांचा कुठे ना कुठेतरी एक योगदान 100% आहे असणार आहे. तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल कारण तू गिरगावातला आहेस आणि गिरगाव हे कलेचं माहेरघरच आपल्याला म्हणायला लागेल. नाही 100% त्याचंच योगदान आहे. योगदान म्हणण्यापेक्षा ते संस्कार आहेत. पुन्हा एकदा कारण काय असतं की मी एक स्पंज आहे, जर आपण तो विचार केला तसा तर मी एक स्पंज आहे. मी ज्या कशात बुडवला जाईन ना ते शोषून घेणार आहे मी.
म्हटल्यानंतर जर मी दुधात बुडवला गेलो खरंय. तर त्या दुधाबरोबर येणारी साय, त्यातली मलई, त्यातला स्निग्धपणा हा त्या स्पंजमध्ये आपसूक शोषून घेतला जाणार आहे आणि तो राहणार आहे. मग तुम्हाला साबण लावल्याशिवाय तो धुता येत नाही. हे संस्कार तसे आहेत. आता त्या काळामध्ये म्हणजे मी एक गंमत म्हणून सांगतो, याच्यामध्ये कुठेही आत्मस्तुतीचा भाग नाही. मी 7 वर्षाचा होतो आणि मी रेग्युलर, माझे वडील हे करायचे, त्यावेळेला व्यायामशाळा असायच्या, जिम्स नसायची. तर त्या व्यायामशाळांमध्ये जाऊन ते उत्तम पद्धतीने, उत्तम व्यायामपटू होते, ते डॉक्टर होते व्यवसायाने आणि शिक्षणाने, पण ते व्यायामही उत्तम करायचे. आणि तो केल्यानंतर त्यांनी तीच सवय थोडीशी मला लावली होती. त्यामुळे मी घरी सुद्धा वर्षभर दंड, बैठका, नमस्कार, सूर्य नमस्कार हे अगदी रोज करायला लागायचे आणि करायचो. त्याचं महत्व पुढे जेव्हा शाळेकडनं मी खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करायला लागलो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्याचा उपयोग कसा होतोय. तर मी 7 वर्षाचा असताना, कारण काय असतं की चाळीमध्ये वेगवेगळ्या वयोगटांमध्ये त्या स्पर्धा होतात. मी 7 वर्षाचा असताना 8 वर्षापर्यंतचा एक गट होता, 8 ते 15चा दुसरा होता आणि 15च्या पुढचा तिसरा होता, साधारणपणे ढोबळमानाने. मी 7 वर्षांचा होतो आणि मला खात्री होती की मी उत्तम बैठका मारू शकेन. 7 मिनिटं नॉनस्टॉप बैठका मारायच्या, ही ती स्पर्धा होती. आणि मी 7 वर्षाचा असताना मी 207 बैठका 7 मिनिटात मारल्या होत्या. मला खरं तर त्या वयोगटात प्रवेश देत नव्हते कार्यकारिणीतले लोक किंवा तो स्पर्धा जे कोणी कंडक्ट करत होते ते लोक. पण माझ्या आईने तेव्हा असा वाद घातला त्यांच्याशी की तो लहान वयोगटातला आहे, 15 वर्षाचा मुलगा 7 वयाच्या किंवा 8व्या वर्षाच्या वयोगटात नाही येत आहे. हा लहान वयोगटातला, त्याला कुठेतरी ते मोटिवेशन म्हणून ते महत्वाचं नाही का, की तो जर थांबला तर त्याला ते कुठेतरी बोच राहील की माझ्यापेक्षा वयाने जरी मोठे असले मग मी का आलो इथे. म्हणजे त्याला कळेल की त्याचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स होता का खरंच तो काहीतरी करून दाखवू शकतो. हे दोन्ही त्यातून होऊ शकतं, तर त्याला तुम्ही प्रवेश द्या. बरोबर. आणि मग त्यांनी मला दिला आणि मला उत्तेजनार्थ माझ्यापेक्षा 5 का 6 बैठका जास्त मारल्या होत्या 3ऱ्या क्रमांकाच्या बक्षीस पात्र स्पर्धकांनी, पण मला उत्तेजनार्थ दिलं मात्र त्यावेळेला. पण त्यामुळे होतं काय की येस मी करू शकतो. हा जो काही एक कॉन्फिडन्स आहे, जो एक स्वतःबद्दलचा खंबीर आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. जरी अपयश आलं एखाद्या वर्षी तरी मला असं वाटायला पाहिजे किंवा वाटतं की ठीक आहे ना, या वर्षी अपयश आलं ना, मी अधिक मेहनत करेन, मी पुढच्या वर्षी अधिक 100% नाही 110% देण्याचा प्रयत्न करेन. सो मुद्दा असा आहे की मी या क्षेत्रात येण्यामागे ह्या सगळ्या स्पर्धा आणि जे काही त्या चाळीतले संस्कार यांचा कितपत हातभार आहे, तर तो 100% आहे. नक्कीच. कारण समोर बसलेल्या आबालवृद्धांसमोर उभं राहून रामरक्षा असो, मारुती स्तोत्र असो किंवा इतर कोणतंही स्तोत्र असो, ते मुखोद्गत म्हणून दाखवायचं, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यातले विसर्ग वगैरे सगळे नीट व्यवस्थित म्हणून. काय होतं माहितीये का की हिंदीमध्ये हिंसा म्हणतात, मराठीमध्ये हिंसा असते. आज आपल्यावरती त्या एकंदरीत बहुभाषिक वातावरणाचा, आपण ज्याला कॉस्मोपॉलिटन म्हणतो मराठीमध्ये नॉर्मली, त्याचा इतका पगडा आहे की आता आपणही हळूहळू हिंसा म्हणायला लागलोय. पण ते चूक नाही का? मग आपल्या मराठी बद्दलचा आपला अभिमान जो जाज्वल्य असायला पाहिजे, कारण ती मातृभाषा आहे. खरंय. तर तो जो काही आहे तो कदाचित तिथपासून जोपासला गेला. मग वक्तृत्व, एखादा मुद्दा मला दिलेला असतो आणि आई वडील, आपले घरातली मोठी माणसं मदत करतातच, कारण आपलं वय त्यावेळेला 14, 12, 5, 7 असं असतं आणि त्या अनुषंगानेच विषय दिलेला असतो. पण तो जो काही, ती घोकमपट्टी नसते, कारण ती कळते. घोकमपट्टी आणि उत्स्फूर्तपणे विषयाची मांडणी करणं, जसं आपण अनेक वेळेला म्हणतो की शास्त्रीय गायक जेव्हा गायकीला बसतो कार्यक्रमासाठी, तेव्हा तो ते त्याचं गाणं मांडतो. खरंय. म्हणजे तो डायरेक्ट सुरुवात करतो का की
म्हणजे आपण म्हणतो दुप्पट लय किंवा तिपटीत सुरुवात नाही, विलंबित एकतालापासून विलंबित त्रितालापासून ती सुरुवात होते आणि हळूहळू त्याच्यात रंग भरू लागतात. खरंय. हे सगळं त्या वक्तृत्व स्पर्धेमधनं हळूहळू विषय डेव्हलप कसा करायचा त्याची आता मी एक वेगळ्या ह्यानी सांगतो. जेव्हा मी एक निर्णय स्वतःसाठी हा माझा चित्रपट केला, हो, वर्ष थांबलो की मला एक लेखिका हवी होती. कारण मी लेखक नाही तोपर्यंत मी चुटूरपुटूर काहीतरी जाहिरातींसाठी आवाज देत असताना, कधीतरी एखादी लाईन चुकीची वाटली तर त्याच्यात सुधारणा करताना, किंवा एखाद्या वेळेला हे आपण इंग्लिश मधलं आपल्याला मराठीत करायचं आहे, मग ते ट्रान्सलेशन त्याचं भाषांतर करताना किंवा रूपांतरण करताना, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ते करताना मला जसा एक थोडासा टच म्हणू आपण ज्याला, त्याचा एक हलका त्याची सवय होती. पण इथे अख्ख्या 2-2.5 तासांच्या चित्रपटाची पटकथा आणि मग संवादाचं संहिता म्हणजे स्क्रिप्ट लिहायचं होतं. हो, स्त्री प्रधान विषय असल्यामुळे मला लेखिका हवी होती की ती जास्त चांगल्या पद्धतीने मांडू शकेल. माझं असं अजिबात म्हणणं नाही की पुरुष लेखक स्त्री प्रधान विषय मांडू शकत नाहीत. बरोबर. आपल्याकडे अशा अनेक संत वाङ्मयातल्या गोष्टी आहेत की जिथे पुरुषांनी स्त्री वेदना मांडलेली आहे. त्यामुळे तो विषय नाही, पण मला ते तसं हवं होतं. बरोबर. आणि मी माझ्या अनेक ह्या क्षेत्रातल्या ज्या कोणी लेखिका मैत्रिणी आहेत त्यांच्याशी बोललो, पण सगळ्या इतक्या बिझी आहेत, सध्या इतकं काम आहे अफाट. त्यामुळे 2000 साली लिहिलेली कथा जी होती त्याला 2009 सालापर्यंत मला पटकथा लिहायला कोणी लेखिका मिळाली नाही. अरे बापरे. सगळ्या बिझी, त्यात मीही बिझी, त्यामुळे तो फॉलोअप करता येणं खूप कठीण होत होतं. 2009 साली अचानक ती पटकथा मला दिसली, मला अख्खा चित्रपट दिसला. आता मी सांगतोय तो मुद्दा हा आहे की पटकथेमध्ये प्रत्येक कथेला एक सुरुवात असते, मध्य असतो, शेवट असतो. खरंय. आणि तो चढत्या भाजणीने वर जायला लागतो, म्हणजे तो चढत जायला लागतो. बरोबर. ते कसं लिहायचं हे मला सवय नसल्यामुळे माहित नव्हतं. ते ट्रेनिंग ऍक्च्युअली मी घेतलेलं नव्हतं. बर. पण कधीतरी अशा पद्धतीने वक्तृत्व स्पर्धेतून एखाद्या विषयाची मांडणी करण्याची अनेक वर्षांची तेव्हाची सवय, किंवा मी माझे जे गुरु आहेत विनय धुमाळे सर किंवा चित्रा पालेकर, ह्या उत्तम लेखिका आणि लेखक आहेत. त्यांनी अनेक पटकथा स्वतः विनय सरांनी लिहिली आहेत किंवा चित्राताईंनी अनेक स्क्रिप्ट्स लिहिलेले आहेत. आमचा राजीव नाईक उत्तम लेखक, त्यांनी अनेक नाटकं लिहिलेली आहेत. सो ह्या सगळ्यांना खूप जवळून जेव्हा मी पाहत होतो त्यावेळेला कदाचित, पण त्याचं मूळ त्या वक्तृत्व स्पर्धेतल्या विषयाच्या मांडणीमध्ये होतं. आणि मग ही पटकथा मला साधारण ढोबळमानाने जे काही डोक्यात कथेच्या स्वरूपात होतं ते मांडायची स्फूर्ती झाली. आणि मग मात्र मी ती त्याचे झाले 2-3 ड्राफ्ट झाले, नाही असं नाही. कारण पहिल्या कोणीच, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की परफेक्शन इज अ मिथ, नाही का. त्यामुळे परफेक्शनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न प्रत्येकच माणूस करत असतो. तो मीही माझ्या पटकथेच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला. पण जो मूळ प्रश्न तुझा होता की त्या स्पर्धांमधनं, त्या वातावरणातनं तुझी जडणघडण झाली का, तर हो, निर्विवाद तशी झाली. आणि तुम्ही खरंच एक निर्णय बघा, तो आहे अवेलेबल चॅनल्सवरती, तो तुम्ही बघा आणि तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतोय. खरंय. त्याच पद्धतीने म्हणजे मी म्हटलं तसं व्यायाम स्पर्धा, मैदानी स्पर्धा, या वक्तृत्व किंवा पाठांतर स्पर्धा, ह्या सगळ्यात ना सगळ्यात पहिली काय गोष्ट होते प्रशांत, तर तुमची भीड चेपली जाते. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मी सभाधीट आहे की नाही, मी माईक समोर उभा राहिलो किंवा मी श्रोतृ वृंदासमोर उभा राहिलो किंवा बसलो, गायला म्हणा किंवा काही मांड, नक्कीच आपल्याला असं म्हणता येईल की या सगळ्या माध्यमातून आपण जर काय कमवत असू तर तो एक आत्मविश्वास. दादा, तुझ्या बरोबरच्या गप्पा आपल्या सुरूच राहणार आहेत, पण आता मी तुला घेऊन जाणार आहे थेट पुण्यामध्ये. कारण पुण्यामधले आपलेच कलाकार मित्र हे त्या ठिकाणी ढोल वादन करतायत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जसं तू मगाशी पण उल्लेख केलास की पुण्यातल्या ज्या काही मिरवणूक आहेत त्यांचा एक वेगळा रंग संपूर्ण महाराष्ट्र बघत असतो. थेट आपण जाऊया आता पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये आपला मित्र सिद्धार्थ जाधव आणि त्याच्याबरोबर अन्य कलाकार देखील
ढोल वादन करतायत, आपण बघूया. मराठीचं हे गणेशोत्सवाचं लाईव्ह प्रक्षेपण जगभरातल्या प्रेक्षकांसाठी आपण 24 तास एकमेव यूट्यूब चॅनल भारतातलं असं आहे की जे एका शहरातली गणेशोत्सव मिरवणूक 24 तास अविश्रांत दाखवते. मिलिंद, आता पुण्यातलं हे ढोल वादन आपण बघण्याचा प्रयत्न करत होतो. तर ज्या पद्धतीनं आता आपण या संस्कार आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलत होतो, मला जाणून घ्यायचं तुझ्याकडून एका वेगळ्या कलेविषयी. कारण गणपतीबद्दल आपण बोलतोय आणि गणपती हा कलेचा अधिपती आहे. ज्या पद्धतीनं तू एक उत्तम अभिनेता आहेस, काही प्रमाणात तू लेखकही आहेस, पण उत्तम डबिंग आर्टिस्ट आहेस. खरं तर एक वेगळं ते क्षेत्र आहे आणि ज्याकडे फार म्हणजे काय होतं की जेव्हा माहिती नसते आपल्याला तेव्हा साहजिक आहे की आपण त्याकडे फार सिरियसली बघत नाही. डबिंग सारख्या क्षेत्रामध्ये आज अनेकांनी उत्तम नाव कमावलं, उत्तम पद्धतीनं त्यांनी त्या क्षेत्राला आत्मसात केलं. काय आवश्यक गोष्टी असतात ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कलाकाराला म्हणा किंवा एखाद्या त्या कॅरेक्टरला तुम्ही व्हॉइस देता आणि ते जिवंत करता, आणि ते आपण सगळेजण आम्ही चित्रपटामध्ये पाहत असतो समोर, पण ही या कलेविषयी थोडंसं जाणून घ्यायचंय या निमित्तानं. आता पुन्हा एकदा वक्तृत्व स्पर्धा हा त्याचा मूळ गाभा आपण म्हणू शकतो. कारण माईक समोर उभं राहिल्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट असते आपण इथून शांत आहोत की नाही. बरोबर. आणि ते कसं कळतं तर आपल्याला आपल्या श्वासाची लय कळते आणि आपण जे बोलतो किंवा आपलं सगळंच असणं हे त्या श्वासाच्या लयीवरती अवलंबून असतं. खरंय. जर मी म्हणजे दडपण माझ्यावरती आल्यानंतर ऑटोमॅटिकली माझा श्वास इरेग्युलर होतो, तो विस्कळीत होतो, त्याची लय बिघडते आणि ती आपल्या ध्वनी प्रकट करण्याच्या क्षमतेतून जाणवते. बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपला श्वासावरती ताबा हवा. तो श्वास आपण कुठपर्यंत आणि कसा घेतोय ह्याचं आपल्या योगासनांमध्ये उत्तम शिक्षण मिळू शकतं. खरंय. म्हणजे आपण जो प्राणायाम करतो तो तर खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी महत्वाचा आणि उत्तम असतोच, पण आपण जो श्वास घेतो तो आत्ता मी जे बोलतोय ते इथून बोलतोय. गळी बोलणं म्हणतात ना, ते गळी बोलतोय. बरोबर. कारण मला माझा आवाज या माईक पर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो ह्या बाहेर चालू असलेल्या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना त्यांच्या घरात बसून, आपण ज्याला अँबियंट साऊंड म्हणतो परिसरातला, त्याच्या पलीकडे जाऊन तो ऐकू गेला पाहिजे. बरोबर. हे जर मी आता ह्या आवाजात बोलत राहिलो तर कदाचित माझा पिच मी खाली आणल्यामुळे, माझा आवाज अधिक घनगंभीर केल्यामुळे तो वरच्या पट्टीतला आवाज पटकन पोचतो, शार्प आपण ज्याला म्हणतो, आणि खालच्या स्वरातला जो आवाज असतो तर तो शांत याच्यामध्ये खूप छान वाटतो ऐकायला. आपण ज्या वेळेला चित्रपट पाहतो आणि बच्चन साहेबांचा आवाज ऐकतो. एक्झॅक्टली मी तुला तेच विचारणार होतो. मला एक जाहिरात कोणती तरी आठवते ज्याच्यामध्ये तू अमिताभ बच्चन यांचा आवाज मराठीमध्ये काढलेला होतास आणि तो खूप छान चपखल बसला होता. तर त्याची गंमत सांगणार की काय करायला लागलं होतं तुला, कारण बच्चन यांचा आवाज म्हणजे आज एकेकाळी ऑल इंडिया रेडिओने त्यांना नाकारलं होतं. हा किस्सा आपल्याला सगळ्यांनाच, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाकारलं होतं. पण माझं म्हणणं हेच आहे की कदाचित त्यांना मिळालेली तालीम तशी होती जी अनेक माझ्या ओळखीतल्या परिसरातल्या आणि अशा पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सवातून सहभाग घेत पुढे आलेल्या अनेकांना ती मिळालेली असू शकते. खरंय. आता तुला म्हणजे तू म्हणालास की ती गंमत काय होती किंवा ते कसं तू केलंस, तर मी मिमिक्री आर्टिस्ट नाही. बरोबर. आणि काय झालं की मला डबिंगची आवड निर्माण झाली कारण मी याच क्षेत्रामध्ये असिस्टंट डिरेक्टर किंवा नाटक करत होतो, प्रायोगिक, व्यावसायिक, थोडंसं क्वचित कधीतरी. पण या सगळ्यातून ती आवड की ह्याच क्षेत्रात मला काहीतरी करायचंय खरंय हे ठरल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत, तर त्यातला कोणताही ऑप्शन नाकारण्यासारखा नाही, कारण ती पॅशन, तो आत्मीयतेचा भाग होता. अख्खं चित्रपट म्हणजे आपण ज्याला फिल्म मेकिंग म्हणतो किंवा सिरियल मेकिंग किंवा नाटक म्हणतो,
त्याच्या संपूर्ण, कारण प्रायोगिक नाटक करताना तुम्हाला स्टेजवर केर काढण्यापासून सगळं करावं लागतं, खरंय. कारण ती प्रायोगिक संस्था असते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ती सुरू केलेली असते. खरंय. सो ते केल्यामुळे कुठेही कोणती गोष्ट वर्ज नव्हती. पण डबिंग करत असताना अचानक एक दिवस मला फोन आला आमच्या एका कोऑर्डिनेटरचा आणि ते मला म्हणाले की आज एक डबिंग करनी है, तो फलाना ये टाइम वक्त है क्या आपके पास. मी म्हटलं हा, मी आहे अवेलेबल. तर मी कुठे येऊ? मग मी गेलो स्टुडिओत आणि आमचे तिथे लँग्वेज सुपरवायझर असतात, हो. कारण अनेक वेळेला स्क्रिप्टमध्ये काही काही गडबड असते, वेगवेगळ्या भाषांचं भाषांतर प्रत्येक वेळेलाच योग्य व्यक्तीच्या हातून घडलेलं असतं असं नाही. खरंय. पण आणि ते ऐकतात किंवा ते स्वरांचं जे काही वजन असतं हे सगळं ते तुम्हाला थोडंसं गाईड करतात. बरोबर. तर मला तिथे त्यांनी सांगितलं की तुला बच्चन करायचंय. आणि मी असा होतो, हं. काय मी मिमिक्री करत नाही. बरोबर. तर म्हणाले हो, पण तू करू शकशील हे मला माहिती आहे. हं. हो म्हटलं, असं कसं करू शकेन? तू बघ, प्रयत्न कर. म्हटलं ठीक आहे, आपण बघू, पण नाही जमलं तर मला दोष नाही द्यायचा. खरंय. बरं, ही गोष्ट साधारण 15 वर्षांपूर्वीची. बर. त्यावेळेला बच्चन साहेबांचा आवाजातला तो टणत्कार तितकाच म्हणजे खणखणीतपणे त्यांच्या गळ्यामध्ये हजर होता किंवा तो तसा होता. खरंय. तर मला ते म्हणाले की आपण करूया, तू बघ, तू करू शकशील. तुला मिमिक्रीमध्ये जसं तसाच्या तसा करतात तसं नाही करायचंय. तुला त्यांच्या आवाजाचा फील द्यायचा आहे बर. आणि त्यातून त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे त्या इमोशन्स, तो परफॉर्मन्स तुला मांडायचा आहे. बर. आता इथे गंमत अशी झाली की इथे माझा स्वाभिमान त्याला कुठेतरी त्यांनी स्पर्श केला. की आपण म्हणतो ना, मी ऍक्टर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. तर आईला, मी ऍक्टर आहे, मला त्यांचा परफॉर्मन्स मॅच करायची संधी मिळाली आहे. आता मी काय देऊ शकतो? खरंय. ते जे इतक्या वर्षात मी कमवलंय त्यातलं सगळं, ती पुडी किंवा ती काय, जी काय तो खजिना असेल तो उघडायचा आहे आणि मग मला ते व्यक्त करायचं आहे. खरंय. आणि सुरू झालं. बरं, झालं असं की तोपर्यंत कधी तो प्रयत्न नव्हता केला. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, रेकॉर्डिस्ट आमचे जे होते, बरोबर, मी त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा सर, तुम्ही ना ती जी हिंदी क्लिप आहे जी बच्चन साहेबांच्या स्वतःच्या आवाजातली आहे, हो, ती साधारणपणे 30 सेकंदाची होती. ती तुम्ही लूप लावल्यासारखी वाजवत राहा. मी हेडफोन्स लावले होते, माईक समोर, माईक रूम मध्ये उभा होतो. म्हटलं मी, तुम्ही ती वाजवत राहा, माझ्या मेंदूवर तो आवाज कोरला जाऊ दे, मग काय होतं आपण प्रयत्न करू. फक्त म्हटलं मी असा हात तुम्हाला केला, म्हणजे खूण केली की तुम्ही रेकॉर्ड करा, कारण मी डोळे बंद करून उभा राहणार होतो. आणि मी तसा उभा राहिलो. मी मोजलं नाही, कारण मला दुसरीकडे कुठेही माझं व्यवधान हलू द्यायचं नव्हतं. त्यामुळे मी बच्चन साहेबांचा आवाज, तो धीर गंभीर स्वर आणि तो घनगंभीर आवाज माझ्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. काय 5, 6, 7, 8, 10 वेळा झाला असेल. त्याच्यानंतर अचानक ती स्फूर्ती येते तुम्हाला. खरंय. त्या क्षणी मी त्यांना हात केला आणि तो पहिला टेक ओके होता. क्या बात. आता हे सगळं मी परत एकदा सांगतो प्रशांत, हे सगळं मी ॲट्रिब्यूट करतो त्या जुन्या चाळीतल्या संस्कारांना. इव्हन शाळेमध्ये सुद्धा वक्तृत्व स्पर्धा किंवा पाठांतर स्पर्धा किंवा नाटक, एकांकिका, ह्या सगळ्या जडणघडणीचा जो काही महत्वाचा भाग तिथे तुम्हाला मिळालेला असतो ना, तोच तुमच्या पुढच्या वाटचालीमध्ये उपयोगी पडतो ना. सो ते काय करायचं हे कदाचित लहानपणापासून कोणी ना कोणी सांगत गेल्यामुळे आणि ते या स्पंजमध्ये साठवलं गेल्यामुळे ते त्या क्षणी मला वापरता आलं. अर्थात आम्ही त्याच्यानंतर टू बेटर तो परफॉर्मन्स पहिल्या टेक मधला जरा अधिक बरा होऊ शकतो का प्रयत्न, असं म्हणून 2-3 टेक्स केले. बरोबर. पण ते करता येऊ शकतं हा कॉन्फिडन्स मिळाला. आणि त्याच्यानंतर गेली 15 वर्ष सलग मी बच्चन साहेबांना मराठीमध्ये डब करतोय. दुसरं तुला गंमत सांगतो, बरोबर,
की एकदा म्हणजे एखाद्याची भीड चेपणं म्हणतात ना, हां, ती भीड चेपल्यानंतर काय होतं, हां. म्हणजे ती दोन्ही बाजूनी होती बरं का. तेच आमचे कोऑर्डिनेटर एक दिवस मला फोन करून म्हणतात, काल तू बच्चन साहेबांना मराठीत डब केलंस, तर एजन्सीच्या लोकांना तुझा आवाज आणि परफॉर्मन्स आवडलाय, आता त्यांना हिंदीत डब करायचं आहे. म्हटलं अहो तुम्हाला लाज वाटते का? म्हणजे खरंच मी या शब्दात विचारलं, कारण मला ती कल्पनाच नाही सहन झाली की ज्या अमिताभ बच्चनचा आवाज जगभरातल्या सिनेरसिकांच्या कानात रुंजी घालतोय, खरंय. तो मी मिमिक्री आर्टिस्ट नसून, कारण खूप चांगले चांगले मिमिक्री आर्टिस्ट माझे ओळखीचे आहेत, मित्र आहेत, किंवा मी त्यांना ऐकलंय, त्यांना सोडून मी हे करायचंय. बरोबर. ते म्हणाले की नाही, त्यांना ते आवडलंय आणि तू करू शकशील. परत एकदा काय होतं, तुमच्यात कोणीतरी विश्वास दाखवावा लागतो. बरोबर. जो कदाचित त्या स्पर्धांमध्ये आई वडिलांनी दाखवला असेल, चाळीतल्या मित्रमैत्रिणींनी दाखवला असेल की तू भाग घे, ते करता येईल, आणि मग ते कदाचित केल्यानंतर त्याचं कुठेतरी, जसं मी मगाशी म्हटलं की मला प्रशस्ती पत्रक मिळालं, बरोबर, मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं, कधी पहिलं बक्षीसही मिळालं होतं अनेक वेळेला, पण कुणीतरी तू करू शकतोस हे सांगितल्यानंतर मग स्वतःला सांगायला लागतं की हो मी करू शकतो. नक्कीच. एका छोट्याशा बातमीसाठी आपण थांबतोय. महत्वाची बातमी आता माझ्या हाती येते. पुण्यामध्ये गणेश रथाला आग लागल्याची एक दुर्घटना घडली आहे. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. पुण्यातून बातमी येते, पुण्यामध्ये गणेश रथाला आग लागली आहे. नेमकं कारण या पाठीमागचं समजू शकलं नाहीये. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमधली एक दुर्घटना आपल्या समोर येते. पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना पुण्यामधल्या या ठिकाणी ही घटना घडली. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत. रोहन, नेमकं काय घडलं होतं? ही दुर्घटना कशामुळे घडली आहे? आपल्याकडे काय माहिती आहे? प्रशांत, वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठी दुर्घटना टळल्याचं पाहायला मिळतंय. लक्ष्मी रोडवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मंडळांची जी इथे रांग लागलेली आहे आणि वेगवेगळे मंडळ जे आहेत ते आपले देखावे घेऊन येत आहेत. परंतु एका मंडळाच्या शिखराला जी आहे ती काही प्रमाणाची आग जी आहे ती लागलेली पाहायला मिळते. लक्षामध्ये आल्यानंतर ती आग जी आहे ती विझवण्यात आल्याचं चित्र आता सध्या पाहायला मिळतंय. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन मिरवणुकीची धामधूम चालू आहे, गडबड सुरू आहे आणि त्यातच जे आहे ते असे प्रकार टाळण्यासाठी वेगवेगळे यंत्रणा देखील सज्ज आहेत. परंतु विसर्जन मिरवणुकीमध्ये एका मंडळाला काही वेळापूर्वी जे आहे ती आग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंडळाचे कार्यकर्ते त्या रथामध्येच होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लागलीच जी आहे ती सोबत असलेली सामग्री घेऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांना यश मिळालं आणि मोठी दुर्घटना जी आहे ती टळल्याचं पाहायला मिळालं. धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी. पुण्यातली ही घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आली. पुण्यामध्ये एका गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रथाला आग लागली, मात्र वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळं ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं. तर पुण्यामधली ही घटना आपण सगळ्यांनी पाहिली. खरं तर श्रीरंग देशमुख आपल्यासोबत आहेत. आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपल्या या चर्चेच्या. खरं तर बोलण्यासारखं दादा आणि मांडण्यासारखं खूप काही आहे, कारण हा विषयच आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा आहे. मात्र जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आज गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं, अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं तू काय सांगशील? असं आपल्या प्रेक्षकांना जय महाराष्ट्रच्या मी सांगावं इतका मी मोठा नाही, पण वाईट वाटतं ज्या वेळेला अशा पद्धतीचे अपघात मिरवणुकीत घडतात, जे अत्यंत दुर्दैवी आहे. नशिबाने बाप्पाच्याच कृपाशीर्वादामुळे आणि प्रसंगावधान मंडळाच्या लोकांनी राखल्यामुळे अग्निशमन यंत्रणेचा तात्काळ वापर झाला आणि ती आग विझली. हो, ते खूप दुर्दैवी आहे आणि खूप त्रास देणार आहे आतमध्ये. बरोबर, की असं नाही होता कामा, याची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आपण जसं एक इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की ब्युटी इन सिम्प्लिसिटी. आपण मिरवणुका काढूया ना, आपण आपला उत्साहाला उधाण येऊ देऊया ना, पण त्याला कुठेतरी एक
मर्यादेत ठेवून हे अपघात अशा पद्धतीचे होणारच नाहीत. परत एकदा, परफेक्शन इज अ मिथ, खरंय. हे तितकंच खरं आहे. पण तरी सुद्धा आपण थोडं संयम, थोडे संस्कारांना उजाळा देऊन जर हे सगळं केलं तर ते आपल्या आणि सगळ्यांच्याच दृष्टीने खूप चांगलं असणार आहे. नक्कीच. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. नक्कीच. मिरवणुकांमध्ये संपूर्ण आपल्या आप्त स्वकीयांची काळजी घ्या. बाप्पाला अत्यंत आदर आणि सन्मानपूर्वक विसर्जित करूया. नक्कीच. तो जातोय, आपल्या डोळ्यातनं अश्रू घळाघळा वाहणारच आहेत, त्यांना वाट मोकळी करून देऊया. आणि पुढच्या वर्षी बाप्पा तू परत ये आणि तोपर्यंत संपूर्ण वर्ष हे भारतवर्ष आणि संपूर्ण जगामध्ये शांतता आणि सद्भावना नांदावी, यासाठी आपण त्याच्या चरणी प्रार्थना करूया. जय गजानन. नक्कीच तू आलास आणि खूप छान अशा पद्धतीचे तुझे मतं, तुझ्या प्रतिक्रिया, हे सगळं तू आमच्यासोबत शेअर केलं, मांडलं, त्यासाठी तुझे अगदी मनापासून आभार. जय महाराष्ट्राचे आणि प्रशांत व्यक्तिशः तुझे सुद्धा खूप खूप आभार. जय गजानन. धन्यवाद. तर विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण सगळेजण आहोत आणि संपूर्ण राज्यभरामध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणरायांच्या मिरवणुका सुरू आहेत. अनेक ठिकाणी गणपतींचं विसर्जन होत आहे आणि हे जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतच राहणार आहोत. तुर्तास मी इथेच थांबतोय. धन्यवाद.